आपण चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील सोमनाथ या देवस्थानाला आलो. सोमनाथ हा पर्यटन स्थळ असून खूप प्रसिद्ध असं देवस्थान आहे आणि या ठिकाणी पावसाळ्यामध्ये पर्यटकांची फार गर्दी असते, कारण की या ठिकाणी जो धबधबा आहे त्या धबधब्याला भरपूर पाणी असते. परंतु यावर्षी पाऊस कमी असल्यामुळे धबधब्याला पाणी कमी आहे. आपण बघू शकता तो जो धबधबा आहे तो निरंतर असं वाहत असतो. उन्हाळ्यात सुद्धा इथे पाणी असते, परंतु पावसाळ्यामध्ये पाण्याची मात्रा ही खूप जास्त असते, त्यामुळे या ठिकाणी पर्यटक आवर्जून येत असतात. परंतु हे पर्यटन स्थळ जरी असलं तरी या ठिकाणी अस्वच्छता दिसत आहे. आपण बघू शकता या ठिकाणी या नाल्यामध्ये जो पाणी वाहत जातो, या पाण्यामध्ये पाण्याच्या बाटलाच पडलेल्या आहेत, ते चिप्सचे पॉकेट सुद्धा पडलेले आहेत. म्हणजे एकंदरीत या ठिकाणी अस्वच्छता आहे हे दिसून येत आहे. कॅमेरामध्ये आपण बघू शकता या ठिकाणी भरपूर अस्वच्छता आहे. एकंदरीत या ठिकाणी ग्रामसभेच्या मार्फत ठराव घेऊन पार्किंगचा विषय असू द्या किंवा स्वच्छतेचा विषय असू द्या, हे पारित केला जात असते. परंतु या ठिकाणी ते दिसत नाही. या ठिकाणी मारोडा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेलं हे देवस्थान येथील काही ग्रामस्थ जे आहेत त्यांच्या काही तक्रारी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. ते काय सांगणार आहेत, सांगा, काय सांगाल? मारोड्या गावामध्ये एवढी ट्रायल रूम आहे सोमनाथ मध्ये, पण तिला आहे नाही का ताला लागून. लेडीज बघा किती आहे नाही का लाईव्ह मध्ये आता पण ते ट्राय नाही करू शकत नाही. आंघोळ करतात पण ट्राय करायला जागा नाही. इथं नाही का ताले मारून म्हणजे रूम कशा आहे इथं का ठेवता ठेवा ना तुम्ही. इथं पार्किंग पाहिजे इथं पार्किंग घ्या, पण हे जे ट्रायल रूम आहे ते उघडी ठेवा. 24 घंटे सेवा उपलब्ध पाहिजे असं माझा वैयक्तिक मत आहे. आणि कोणी नसल राहत तर मी आहो. तर अजून काय म्हणजे मंदिरामध्ये अजून काय चेंजिंग राहिलं पाहिजे, काय सांगाल? हे अस्वच्छता, पार्किंगचा पैसा येते जाते कुठं पार्किंगच्या पैशाचा नाही हिसाब. इथं अस्वच्छता, कोणी कोणाला इथं घेण देण नाही. या काही फिरा काही करा, कुठे जा, कुठं भर वरती चालले जा जंगलामध्ये, काही घेण देण नाही आहे इथं कोणी कोणाला. आणि अस्वच्छता तर हच्च्या बाहेर खर्रा खाऊन फेका का बाटला फेका. हे बघा ना गंदगी, लाईव्ह मध्ये दाखवा लोकांना इथे किती किती मोठी गंदगी आहे. आणि इथं जो आहे राजकारण तो बाजूला करा आणि सर्व मिळून एक व्हा. गाव म्हणा, इथे जे संस्था म्हणा, जे काही आहे ते सर्व एकजूट होऊन इथं काम करा. तेव्हा कुठं चांगला वाटल आणि चांगला दिसल आणि लोकांचा नाव होईल आणि आमच्याही गावाचं नाव होईल असं माझं वैयक्तिक मत आहे. याच्यावर प्रशासन जर काही बोलत नसेल, तक्रार करत नसेल, तर समोरचा का विषय आहे ते आम्ही मग करू. एकंदरीत हे आपल्यासोबत ग्रामस्थ होते. अजून एक ग्रामस्थ आहेत, त्यांची काय तक्रार ते सुद्धा जाणून घेऊया. काय सांगाल? सर, हा जो देवस्थान आहे खूप पुरातन काळातला देवस्थान आहे आणि याला खूप मान्यता आहे. खूप पर्यटक येतात. मला तर वाटतं लाखोच्या संख्येने पर्यटक याला दरवर्षी व्हिजिट करतात. सर, आपला सफारी गेट झाल्यामुळे अजून त्याला वाव मिळालेला आहे, सोमनाथ सफारी गेट. मग सर या स्वच्छतेच्या नावाखाली काहीच नाही. स्वच्छतेचा प्रश्न म्हणजे बहुत मोठाच प्रश्न आहे सर या ग्रामस्थांना, आमच्या देवस्थानाला. तर याची तक्रार मी केली आहे अगोदर, ट्रस्टकडे केली आहे, ग्रामपंचायतकडे केली आहे. मगर ग्रामपंचायत ट्रस्टकडे ढकलते आणि ट्रस्ट ग्रामपंचायतकडे. यांचा काय वाद आहे ते आम्हाला माहित नाही. बट आम्हाला असं वाटतं की या स्वच्छता झाली पाहिजे. आणि सर जसं पार्किंगचा तुम्ही टेंडर काढता, तर स्वच्छतेचा टेंडर काढा ना तुम्ही, साफसफाईसाठी टेंडर काढा. काय विषय आहे त्याच्यात? जर तुम्ही पार्किंगसाठी पैसे घेऊ शकता तर स्वच्छतेसाठी देऊ शकता ना. मग तुम्ही 3-3.5 लाखाला पार्किंगचा विषय इश्यू करता आणि तर तुम्ही 1 लाख 1.5 लाखात स्वच्छतेचा विषय केला तर काय होणार? हेच मागणी आहे सर प्रशासनाला, दुसरी काही नाही. स्वच्छता एकंदरीत हे मारोड्यातील ग्रामस्थ होते, म्हणजे ज्या ग्रामपंचायतच्या अंतर्गत हे देवस्थान आहे तेथील हे ग्रामस्थ होते. त्यांचं म्हणणं असं आहे की खूप जुनं मंदिर आहे, खूप जुनं पर्यटन स्थळ आहे, परंतु पाहिजे त्या प्रमाणात या ठिकाणी सुखसुविधा नाही. चेंजिंग रूम आहे पण तिथे लॉक असतो, पार्किंग आहे पण तिथे काही सोय नाही. अशा पद्धतीचं हे देवस्थान आहे. या ठिकाणी प्रशासनाने लक्ष द्यायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. एनडीटीव्ही मराठी करता मनीष लक्षावार, मूल, चंद्रपूर.